तर तर आज आपण सुरू करणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 5 मधला प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. तर याआधी आपण इक्वेशन्स बघितलेले आहेत. त्यात आपण एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूटिंग मेथड आणि जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन हे बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. तर यातला फर्स्ट क्वेश्चन, आता यात आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. तर हे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम आपला इन अँड एनवलप देअर आर some 5 rupees notes and some 10 rupees notes, and total amount of these notes together is 315 rupees. Number of 5 rupees notes are less by 10 than number of 10 rupees notes. Then find the number of 5 rupees and 10 rupees note. आता आपल्याला इथे सांगितले की एक एनव्हलपमध्ये 5 रुपीजच्या 10 रुपीजच्या काही नोट्स ठेवलेले आहेत, म्हणजे रुपीज दिलेले आहेत आपल्याला, आणि ते टोटल रुपीज आपल्याला दिलेले आहेत ते आहेत 315. तर आपल्याला इथे सांगितलं आहे की 5 रुपीजचे किती नोट दिले आहेत, तर ते सम नोट्स दिलेले आहेत. आपल्याला टोटल अमाऊंट सांगितले नाही 5 रुपीजची. 10 रुपीजच्या नोट दिलेले आहे. टोटल अमाऊंट ऑफ दिस नोट इज 5 रुपीज आणि 10 रुपीज मिळून दिलेले आहे 315. अँड नंबर्स ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस दॅन बाय 10. आता जे 5 रुपीजच्या नोट्स आहेत ते आहेत 10पेक्षा कमी आहेत दिलेले आहे. अँड 10 रुपीज नोट्स दॅन फाइंड 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट. आता आपल्याला इथे 5 रुपीजचे किती नोट्स आहे आणि 10 रुपीजच्या किती नोट्स आहे हे सांगितलेलं आहे. तर आपल्याला इथे सॉल्व करायला लागेल. तर आपलं सोल्युशनमध्ये काय दिले आपल्याला, गिवनमध्ये काय आधी, लेट द नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स बी एक्स, कारण की आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही म्हणून आपण काय घेतलं इथे एक्स घेतलेला आहे. अँड दी नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स हा घेतला आपण वाय, याची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे वाय. नंतर आपल्याला काय फाइंड आउट कर, दी अमाऊंट ऑफ एक्स नोट्स ऑफ रुपीज 5x आणि टोटल अमाऊंट ऑफ वाय नोट रुपीज वाय 10y हे घेतलं आपण 10y. तर आपल्याला फाइंड करायचं आहे टोटल अमाऊंट ऑफ 5x प्लस 10y, कारण की आपल्याला 5 रुपीजच्या नोट्स, 5 रुपीजची नोट्स आणि 10 रुपीजच्या किती नोट्स आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन टोटल अमाऊंट ऑफ दी नोट्स टुगेदर इज रुपीज 315. आता आपल्याला इथे सांगितलं होतं की टोटल अमाऊंट ऑफ नोट्स किती आहेत 5 रुपीजच्या आणि 10 रुपीजच्या. तर आपल्याला सांगितलं होतं की 315 आहे टोटल नोट्स. तर आपण इथे घेणार आहे 5x प्लस 10y इज इक्वल टू 315. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. तर अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स लेस दॅन 10 दॅन ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज, म्हणजे 5 रुपीजचे जे नोट्स आहेत त्या लेस दॅन आहेत 10 रुपीजपेक्षा, म्हणजे दुप्पटनी कमी आहेत नंबर ऑफ 10 रुपीज म्हटलेलं आहे. म्हणून आपण काय केलं आहे एक्स इज इक्वल टू 2y मायनस 10, आणि एक्स इज इक्वल टू किती होईल आता हे -2 इज इक्वल टू -10. हे झालं इक्वेशन नंबर आपलं 2. नेक्स्ट बघूया. म्हटलं आपलं आता इथे काय करायचं आपल्याला, मल्टिप्लाइंग द इक्वेशन 2 बाय 5. आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 5ने. तर इथे होईल 5x मायनस 10y इज इक्वल टू -15. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. तर आता काय करायचं आहे, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. आता इक्वेशन 1 आणि 3ला आपलं ॲड करायचं आहे. तर इथे आपलं व्हॅल्यू पुटअप करत आहे 5x प्लस 10y इज इक्वल टू 315. तर इथे येईल प्लस 5x मायनस 10y इज इक्वल टू -15. तर येईल 10x इज इक्वल टू 300/10. तर याला आपण कट जर केलं तर इथे येईल किती, इथे 0 कट होईल, तर हे होईल इथे 13. तर आपला आन्सर किती लास्टला एक्सची व्हॅल्यू आपली आलेली आहे 13 आलेली आहे इथे. तर नेक्स्टमध्ये आपल्याला सबस्टिट्यूटिंग x 13 इन इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू जी आपली 13 आली आहे ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायची आहे. तसंच x मायनस 2y इज इक्वल टू y -10. नंतर एक्सची व्हॅल्यू आपली 13 आली आहे, तर इथे 13 मायनस 2y इज इक्वल टू येणार आहे -10. तरी 13 प्लस 10 इज इक्वल टू 2y. तर या दोन्ही याची प्लस केली तर आपल्या इथे 14 आणि हे होईल इज इक्वल टू 2y. तर आता हे इकडे आहे मल्टिप्लिकेशनच्या ह्याच्यात, तर हे जाईल आता डिव्हिजनच्या इकडे, म्हणजे राईट हँड साईडला आल्यानंतर इकडे आल्यानंतर होईल हे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. तर हे होईल कसं 14/2 y इज इक्वल टू 14/2 होईल. तर yची व्हॅल्यू आपली किती येणार इथे 20. तर हे होईल 2 1 2 आणि 20 होईल
वायची व्हॅल्यू आपली येणार आहे इथे 20. तर आपलं लास्ट आन्सर काय नाही, देअर आर 30 नोट्स ऑफ 5 रुपीज आणि 20 नोट्स ऑफ 10 रुपीज येणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे विचारलं होतं की 5 रुपीजचे किती नोट्स आहे आणि 10 रुपीजच्या किती नोट आहेत, ते आपल्याला निघालेलं आहे. 13 आहेत 5 रुपीजच्या आणि 20 आहेत 10 रुपीजच्या नोट्स. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे दी डोनेशन ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन अ टॉईज इट्स न्यूमरेटर 1 अँड ॲड टू न्यूमरेटर ॲड अ denominator respectively. The ratio of numerator and denominator is 3/5. तर फाइंड फ्रॅक्शन म्हटलं द. आता इथे म्हटलं आपल्याला की डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन दिलेलं आहे लेस दॅन 1 अँड ट्वाईज इट्स अ न्यूमरेटर. आता न्यूमरेटरची व्हॅल्यू आहे त्याच्या ट्वाईज आहे. इफ 1 ॲड टू न्यूमरेटर, आता जर 1 न्यूमरेटरला ॲड केला तर न्यूमरेटर आणली डिनोमिनेटरला ॲड केला तर त्याचा रेशिओ येत आहे न्यूमरेटर टू डिनॉमिनेटरचा, तो येते आपला 3:5. तर आपल्याला इथे फ्रॅक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघूया आपण सोल्युशनमध्ये काय. लेट द नंबर ऑफ दी फ्रॅक्शन इज bx. आता आपण घेतलेली आहे फर्स्टची व्हॅल्यू x आणि अँड डिनॉमिनेटरची व्हॅल्यू घेतलेली आहे आपण, ती घेतलेली आहे y. नंतर काय, लेट द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज x/5, कारण की हे आपली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू बनते. म्हणून अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन द डिनॉमिनेटर इज लेस दॅन म्हटलं आहे, लेस दॅन ट्वाईज म्हटलं आहे, 1 लेस दॅन ट्वाईज म्हटलं आहे इट्स नंबर. तर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, वायची व्हॅल्यू. y इज इक्वल टू येणार आहे 2x - 1. म्हणून किती येत आहे 2x - 1 इज इक्वल टू 1. म्हणजे ही झाली आपली 1, इक्वेशन नंबर 1. तर इथे येत आहे अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता 1ला आपल्याला ॲड करायचं आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, दोन्ही याला ॲड करायचं आहे. तर रेशिओ आपला फाइंड किती होणार आहे डिनॉमिनेटरचा, तो आला आपला 3/5. तर याला आपल्याला सॉल्व कसं करावं लागेल आता, तर हे होईल x+1 आणि y+1 आणि आपला जो रेशो दिलेला आहे तो दिला आहे 3/5. नंतर किती होईल याला सॉल्व जर केलं तर y+2 इज इक्वल टू आला आपला 5 आणि इथे किती होईल आता y ब्रॅकेट x+1 3 y+1. नंतर इथे 5x+5 इज इक्वल टू 3y+3 म्हणजे 5x - 3y इज इक्वल टू 3 - 5. आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. नेक्स्ट काय म्हटलं आपल्याला 5x+5 3y+3. नंतर आलं 5x - 3y इज इक्वल टू 3 - 5. 5x - 3y इज इक्वल टू -2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तर आता आपल्याला इथे करायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 अँड 3. तर 6x - 3y इज इक्वल टू काय आपला 3. तर झालं आपलं इक्वेशन नंबर 3. आता सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला इक्वेशन नंबर 2 मधून 3ला. तर इक्वेशन नंबर 2 आणि 3 जर बघितलं तर 6x - 3y इज इक्वल टू 3 दिलेलं आहे आणि 5x - 3y इज इक्वल टू दिलेलं आहे -2. तर इथे साईन चेंज होईल. तर इथे येईल मायनसचं साईन, इथे येईल आपलं मायनस साईन आणि इथे येईल प्लस साईन आणि इथे पण होईल आपलं प्लस साईन. तर आपलं इथे किती येणार आहे, इथे आली आपली व्हॅल्यू x आणि ॲडिशन झाली दोन्ही याची, तर हे झालं 5. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. आता सबस्टिट्यूट करायचं आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये. कशा xला 5ने. तर इथे येत आहे 2x - y इज इक्वल टू 1. तर x ची व्हॅल्यू आपली आहे 5 म्हणून इथे किती येईल 2 × 5 - y इज इक्वल टू आलं 1. तर इथे येईल 10 - y इज इक्वल टू 1. तर इथे काय येईल आता y इज इक्वल टू 10 - 1 इज इक्वल टू येणार आपलं 9. म्हणजे द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज 3/9. हे आपलं लास्ट लाईनचं रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय आपलं ते येणार आहे 3/9 नुसार. बघूया आपण. तर थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे दी सम ऑफ एज ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34. आता प्रियंकाची एज आणि दीपिकाची एज दिलेली आपल्याला, दोन्ही एज सम केली तर 34 इयर. प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6. आता प्रियंका ही मोठी आहे म्हणते दीपिकापेक्षा 6 इयरनी. दॅन फाइंड टुडेज एज. आता त्या दोघींचंही आपल्याला सध्याचं वय किती आहे हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर सोल्युशनमध्ये आपण घेत आहे लेट एज ऑफ प्रियंका. आपल्याला एज आता माहिती नाही आहे, दोघांची फक्त टोटल दिलेली आहे. तर आपण घेतला आहे x टुडेज. ठीक आहे, हे सध्या आपल्याला टुडेज इयर काढायचं आहे की त्यांचं वय सध्या किती आहे ते काढायचं आहे. तर नंतर लेट एज ऑफ दीपिका बी घेतलं आपण y इयर टुडे, सध्या म्हणजे आजचं वय आपल्याला दीपिकाचं घ्यायचं आहे.
तर अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन आपल्याला फर्स्ट कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, प्रियंका एजेस घेतले आपण एक्स प्लस दीपिका एज घेतलेली आपण दोघांचीही एजची जर कॅल्क्युलेट केली तर आपला टोटल नंबर दिलेला 34 इयर. ठीक आहे. तर आपल्याला फाईंड करायचे टुडेज एज, तर म्हणून आपण काय घेतलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34 म्हणजे हे आपलं इक्वेशन नंबर झालं 1. तर सेकंड कंडिशन काय म्हणते आपल्याला, प्रियंका एज एक्स आहे, दीपिका एज आहे वाय प्लस 6, ती 6 वर्षांनी मोठी आहे असं सांगितलेलं आहे. तर इथे काय घेणार आपण, प्रियंकाचं एक्स आहे आपला एक्स दिलेले आहे, इथे दिले वाय, इथे आपलं 6, तर हे आपलं इक्वेशन नंबर झालं 2. आता अकॉर्डिंग टू द इक्वेशन 1 अँड 2 आता आपल्याला इथे काय करायचं आहे, याची ॲडिशन करायची आहे. तर ही होईल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. तर इथे वाय तर आधी कॅन्सल होऊन जातील, इथे 1x इथे 1x, तर हा झाला आपला 2x आणि इथे होईल दोघांची ॲडिशन, तर ही झाली 14. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू किती निघालेली आहे 4 डिवायडेड बाय 2. तर याला जर आपण सॉल्व केलं तर आपला आन्सर किती येणार आहे, इथे येणार आहे 20. तर ही व्हॅल्यू आपली एक्सची व्हॅल्यू ती झालेली आहे आपली 20. तर आता आपल्याला सबस्ट्रॅक्ट करत आहे एक्स इज इक्वल टू 20 इक्वेशन नंबर 1मधून. तर 20 प्लस वाय इज इक्वल टू आला आपला 34, म्हणजे वायची व्हॅल्यू किती आपली ती झालेली आहे इथे वाय इज इक्वल टू 34 मायनस येईल 20, म्हणजे वायची व्हॅल्यू आपली इथे आली 14. तर आपल्याला याच्यात दोघांचं एज मिळालेलं आहे. द एज ऑफ प्रियंका एज इज ही झालेलं आहे 20 प्रेझेंट इयर आहे तिचं, आणि एज ऑफ दीपिका इज 14 इट्स प्रेझेंट इयर. इथे आपल्याला दोन्ही याचा एज भेटलेला आहे. बघूया आपण क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला म्हटलं आहे द टोटल नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक इन अ सर्टन झू. ठीक आहे. आता एका झूमध्ये लॉयन आणि पिकॉक सांगितलेले आपल्याला 15 आहेत, टोटल 15 आहेत. द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 114 आणि त्यांची लॉयन आणि पिकॉकची जे लेग्स आहेत ते सांगितले आपल्याला की 114 आहे. दॅन फाइंड द टोटल नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन द झू. आता आपल्याला टोटल नंबर ऑफ लॉयन्स काढायचे आहे आणि पिकॉक काढायचे आहेत, ते झूमध्ये किती आहेत. तर आपल्याला माहीत आहे लॉयन्सचे किती लेग्स राहतात, तर ते राहतात 4 आणि पिकॉकचे राहतात 2 लेग्स. तर हे आपल्याला माहीत आहे म्हणून आपण इथे घेणार आहे. आता त्यावरूनच आपण याला फाइंड आउट करू शकतो की किती आहे म्हणून. ठीक आहे. तर लेट द नंबर ऑफ लॉयन इज बी एक्स. आता आपण एक्सची व्हॅल्यू घेतली आहे, लॉयनची व्हॅल्यू आपण घेतली एक्स, तसंच पिकॉकची व्हॅल्यू घेतली आपण वाय. तर कंडिशन फर्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 15. आपल्याला टोटल नंबर दिलेला आहे झूमध्ये, सर्टन नंबर दिलेला आहे, तो दिलेला आहे आपल्याला 15, म्हणून आपलं इक्वेशन नंबर 1 झालं. लॉयन हॅज 4 लेग्स. ठीक आहे. आणि टोटल लॉयन्स लेग्स इज 4x. आता हे 4 लेग्स आहेत त्याला आपण 4x घेतली व्हॅल्यू, आणि पिकॉक्सला राहतात 2 लेग्स, म्हणून टोटल पिकॉक लेग्स इज घेतले आपण 2y. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन तर आपल्या इथे 4x प्लस 2y इज इक्वल टू 114. हे आपलं इक्वेशन नंबर 2. डिवाइड बोथ साईड बाय 2. आता इथे आपल्याला बोथ साईडने डिवाइड करायचं आहे, तर दोन्ही याला जर आपण 2नी केलं तर येणार इथे 4x बाय 2 आणि इथे 2/2. तर हे इथं सॉल्व होते 2 1 2 2 2 4, म्हणजे आपल्या इथे 2 आलेलं आहे, हे इथं आपलं 2 1 2च होणार आहे, आणि इथे पण सॉल्व होते तर इथं आपला आन्सर येते 17. म्हणजे आपलं 2x प्लस वाय इज इक्वल टू किती आलेलं आहे, तर हे आलेलं आहे 17 लास्टला. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. आता याला सबस्ट्रॅक्ट करायचं इक्वेशन नंबर 1मधून 3ला. तर 2x प्लस वाय इज इक्वल टू आपला आलेला आहे आता 17, आणि x प्लस वाय इज इक्वल टू आपली आली होती आधीची व्हॅल्यू दिलेली आहे ती 15. तर इथे हा 1x आणि हे 2x 1मधून 2 गेला तर आपला 1x राहतो. वाय दोन्ही कॅन्सल झाले तर इथे 0 होईल. 17मधून 50 गेले तर आपली इथे आन्सर होता 20. म्हणजे सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन x इज इक्वल टू 20 हे आपलं 1चं आलेलं आहे. नंतर इथे 20 प्लस वाय इज इक्वल टू आपलं 15, आणि वायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती 15 मायनस 20 केलं तर आपलं आन्सर किती येतात, तर येत आहे 30. म्हणजे नंबर ऑफ लेग्स ऑफ लॉयन्स अँड पिकॉक इज दिलेली आहे झू आर 20 अँड 3, म्हणजे 20 अँड 30 आहे इथे. लॉयन्स आणि पिकॉकची झूमध्ये किती आहेत तर 20 आणि 13 आहेत. बघा क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5मध्ये म्हटलं आपल्याला संजय गेट अ फिक्स मंथली इन्कम एव्हरी इयर इन अ सर्टेन इन्क्रीमेंट इन ही सॅलरी. आता संजय नावाच्या व्यक्तीला त्याच्या फिक्स मंथली इन्कमवर 1 इयरमध्ये सर्टेन नंबर ऑफ
सॅलरीमध्ये काहीतरी इन्क्रिमेंट भेटते. आणि आफ्टर 4 इयर हिज मंथली सॅलरी इज ₹4,500 अँड 10 इयर हिज मंथली सॅलरी बिकम 5,400. तर त्यांनी म्हटलं आपल्याला की 4 इयर नंतर त्याची सॅलरी एवढी आहे आणि 10th इयर नंतर त्याची सॅलरी आपल्याला सांगितलं 5,400 रुपीज झालेलं. देन फाइंड द ओरिजिनल सॅलरी अँड द इयरली इन्क्रिमेंट. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे की त्याला मंथली सॅलरी किती आहे, म्हणजे त्याला मंथली सॅलरी किती मिळते आणि त्याच्यावर इन्क्रिमेंट त्याला किती भेटते इयरलीला, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आपण काय घेत आहे, लेट दी ओरिजिनल सॅलरी ऑफ संजय इज घेतली आपण एक्स आणि इयरली इन्क्रिमेंट त्याला किती भेटते तर ते आपण घेतलं वाय. तर कंडिशन नंबर फर्स्टमध्ये आपलं काय, आफ्टर 4 इयर हीज मंथली सॅलरी ₹4,500. आता ही त्याची 4 इयरची सॅलरी सांगितली आपल्याला 4,500. इथे करायचं आपल्याला एक्स प्लस 4y इज इक्वल टू 4,500. हे झालं इक्वेशन नंबर 1 आपलं. कंडिशन नंबर 2 काय आपली, आफ्टर 10 इयर हिज मंथली सॅलरी इज 5,400. तर एक्स प्लस 10y, कारण की 10 इयर दिलेलं आहे तर हे आपले 5,400. ते इक्वेशन नंबर 2. आता सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला 1मधून 2ला. तर हे होईल आता एक्स प्लस 10y इज इक्वल टू 5,400, एक्स प्लस 4y इज इक्वल टू 4,500. तर हे तर 0 होईल, एक्स कॅन्सल झाला दोन्ही याचा तर 0 येते. आता याच्यातून 10मधून 4 गेला मायनस झाला तर इथे 6y, दोन्ही याची मायनस केली तर येते इथे 900. तर वायचं आपल्याला आलेलं इथे. आता हे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये तर इथे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, तर हे 900/6. तर हे कॅन्सल होते, 6 1 6, 150 लिहिते. तर वायची आपली किती येईल 115. आता सबस्ट्रॅक्टिंग वाय 115 इन इक्वेशन नंबर 1मध्ये. तर एक्स प्लस 4y हे आपली व्हॅल्यू दिलेली आहे, एक्स प्लस 4yची 4,500 आणि एक्स प्लस 4 मल्टिप्लाय बाय 150 म्हणजे आपली वायची व्हॅल्यू किती होती तर होती 115, 4,500. तर एक्स प्लस, आता याला जर मल्टिप्लाय केलं तर इथे 600 आणि इथे 4,500. तर एक्स इज इक्वल टू किती होणार आहे आता इथे 4,500 मायनस 600. तर आपली एक्स व्हॅल्यू किती येते इथे तर ती येते 3,900. तर ओरिजिनल सॅलरी किती आहे त्याची ते, तर ओरिजिनल सॅलरी आहे त्याची 3,900 इयरली आणि त्याचं इन्क्रिमेंट आहे ते 150. इन्क्रिमेंट आहे त्याला 150. बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6मध्ये आपल्याला म्हटलं आहे दी प्राइस ऑफ अ 3 चेअर अँड 2 टेबल इज 4,500 रुपीज अँड प्राइस ऑफ 5 चेअर अँड 3 टेबल इज 7,000 रुपीज. दॅन फाइंड द टोटल प्राइस ऑफ 2 चेअर अँड 2 टेबल्स. आता इथे सांगितलं आपल्याला की 3 चेअर आणि 2 टेबलची आपल्याला इथं प्राइस दिली आहे 4,500. ठीक आहे. नंतर आपल्याला 5 चेअर आणि 3 टेबलची प्राइस दिली आहे, ती दिली आहे आपल्याला 700. तर आपल्याला 2 चेअर आणि 2 टेबलची आपल्याला फाइंड आउट करायची. तर आपण काय घेत आहे, लेट द प्राइस ऑफ 1 चेअर बी एक्स. आधी आपल्याला 1 चेअरची प्राइस काढू लागेल तरच आपण त्याहून काढू शकतो की किती आहे. तर आपण घेतली एक्स. प्राइस ऑफ 1 टेबल ती पण घेणार आपण वाय. कंडिशन नंबर 1 आहे आपली. द प्राइस ऑफ अ 3 चेअर अँड 2 टेबल इज दिली आपल्याला 4,500 रुपीज. तर 3x प्लस 2y इज इक्वल टू किती येत आहे 4,500 रुपीज. अँड कंडिशन सेकंड नंबरमध्ये काय आपली, द प्राइस ऑफ 5 चेअर अँड 3 टेबल दिलेली आहे ₹7,000. तर इथे येईल आपलं 5x प्लस 3y इज इक्वल टू येणार आहे 7,000. हे झालं नंबर 2 इक्वेशन. तर मल्टिप्लाय इक्वेशन 1 अँड 3 बाय 2 करायचं आपल्याला मल्टिप्लाय इक्वेशन 1 आणि 3ला. तर इथे 9x प्लस 6y इज इक्वल टू 13,500 आणि इथे 10x प्लस 6y इज इक्वल टू 14,000. तर इक्वेशन नंबर झालं आहे आपलं 4. तर सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 to 4, 3 आणि 4मधून सबस्ट्रॅक्ट केलं तर आपण किती येतं 10x प्लस 6y इज इक्वल टू 14,000 येत आहे. 9x प्लस 6y 13,500 येत आहे. इथून व्हॅल्यू आपली 1x येते, इथंच 0, दोघांमधून मायनस केलं तर आपलं येतं आहे ते 500. तर सबस्ट्रॅक्टिंग x 500 इन इक्वेशन नंबर 1. तर 3x प्लस 2y इज इक्वल टू किती होतं 4,500. आता इथे एक्सची व्हॅल्यू आपली किती होती 500 दिली आहे. तर 3 मल्टिप्लाय बाय 500 इज इक्वल टू 2y इज इक्वल टू 4,500. तर इथे 1,500 प्लस 2y इज इक्वल टू 4,500. 2y इज इक्वल टू किती येईल आता 4,500 अँड 1,500. तर 2yची व्हॅल्यू आपली आलेली इथे 3,000. दोन्ही याची सबस्ट्रॅक्शन केली तर आता इथे
मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये तर इथे होईल डिव्हिजनमध्ये, तर ही येईल इथे 3000 डिवायडेड बाय 2, तर हे जाईल 1500नी म्हणजे 1500नी. द प्राईज ऑफ 2 चेअर अँड 2 टेबल्सची निघत आहे इथे 4000. तर क्वेश्चन नंबर 7मध्ये म्हटलं आपल्याला द सम ऑफ अ डिजिट इन अ 2 डिजिट नंबर इज 9. द नंबर ऑब्टेन बाय interchanging the digit exceeds original number by 27 and find a 2 digit number. आता आपल्याला इथे काय करावं लागेल की 2 digit नंबर दिले आपल्याला 9 आणि इंटरचेंज करायचं आपल्याला डिजिट एक्सेड म्हणजे 1 स्टेप पुढे घ्यावं लागेल. तर ओरिजिनल नंबर आपल्याला दिलेला आहे बाय 27 अँड फाइंड अ 2 डिजिट नंबर. आता आपल्याला त्यात 2 डिजिट नंबर फाइंड करायचा आहे. तर आपल्याला इथे काय ओरिजिनल नंबर घ्यायची आहे आणि ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट जे आपल्याला चेंज करायचे आहे. तर इथे घ्यावं लागतं आपलं टेन्स व्हॅल्यू, युनिट प्लेस आणि नंबर. इथे येणार आहे सम ऑफ डिजिट्स जे आपल्याला येतील ते. तर इथे आपण घेतलेले आहे ओरिजिनल नंबर, तो घेतला आहे एक्स, युनिट प्लेस घेतले आपण वाय. तर इथे आपण नंबर्स घेतलेले आहे ते घेतले 10x प्लस वाय आणि इथे घेतलेली आहे आपण सम ऑफ डिजिट इज एक्स प्लस वाय. नंतर ऑप्टेन बाय घेतलेली आहे आपण वाय आणि युनिट प्लेस घेतला आपण एक्स. तर 10y प्लस एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय येत आहे. तर फर्स्ट कंडिशन आहे आपली द सम ऑफ डिजिट इन 2 डिजिट नंबर इज दिलेला आहे 9. ते आपल्याला इथे दिले होतं सम ऑफ डिजिट 9. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आपण 9 घेतली आहे कंडिशन नंबर 1. तर अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन काय नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट्स. आता जो नंबर आहे तो आपल्याला इंटरचेंज करायचा आहे, तो करायचा आपल्याला ओरिजिनल नंबर प्लस 27 नंबरने. ठीक आहे, ओरिजिनल नंबर प्लस 27 नंबरने ते आपल्याला इंटरचेंज करायचं. तर इथे येईल काय 10y प्लस एक्स 10x प्लस वाय प्लस 27. तर 10x प्लस वाय प्लस 27 आपल्या इथे आलेलं आहे. तर एक्स मायनस 10y प्लस 10y मायनस 7, तर आपल्या इथे येईल 27. तर यात आपण इंटरचेंज केलं आहे 9x प्लस ay इज इक्वल टू इन आपलं 27. तर इथे डिवायडिंग बोथ साईड बाय 9. तर आपल्या इथे काय मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू इन 3. तर इक्वेशन नंबर झालं 2. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 आपल्या इथे ॲड करायचं इक्वेशन नंबर 1 आणि 2. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 आहे आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू दिलेलं आपलं 3. तर इथे येईल एक्स दोन्ही कट झालं तर इथे येईल 0. परत वाय प्लस दिलेलं आहे म्हणून आपल्याला 2y इज इक्वल टू 9 प्लस 3 इथे आपलं इथे 12. तर इथे येईल डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये तर 12 डिवायडेड बाय 2, तर इथे येईल 6. म्हणजे आपली वायची व्हॅल्यू आलेली आहे इथे ती आलेली आहे 6. म्हणजे सबस्टिट्युटिंग एक्स इन इक्वेशन नंबर 1. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7, एक्स इज इक्वल टू इथे येईल 3. तर ओरिजिनल नंबर दिलेला आहे आपल्याला 10x प्लस वाय आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती 3. तर 10 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 6, तर इथे येणार आहे 10 3 जार 13 प्लस 6, तर आपला आन्सर येत आहे 36. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. तर क्वेश्चन नंबर 8मध्ये आपल्याला विचार इन अँगल ए बी सी इज मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ अँगल बी. तर एक अँगल दिलेला आहे आपल्याला, ट्रायंगल दिलेला आहे ज्यात आपला अँगल दिलेला आहे ए इक्वल टू सम ऑफ द बी. म्हणजे ए आणि बीचा जो अँगल आहे तो सेम आहे अँड सी म्हणजे तिन्ही सेम आहे. ऑल्सो द रेशिओ ऑफ मेजर बी अँड सी दिलेला आहे आपल्याला 4.5. त्यातला आपल्याला बी आणि सीचा रेशिओ दिला आहे तो दिलेला आहे 4.5. फाइंड द मेजर ऑफ अँगल ऑफ द ट्रायंगल. आता आपल्याला याचे तो किती डिग्रीचा आहे आता फाइंड आउट करायचा आहे. तर इथे काय येणार फर्स्ट कंडिशन आपली अँगल ए इज इक्वल टू अँगल बी प्लस सी, कारण की आपल्याला तिन्ही सारखे म्हटले होते. नंतर ही झाली आपली कंडिशन नंबर 1. तर ए बी प्लस बी अँगल ए प्लस बी प्लस सी, तर हे झालं आपलं 180 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल हा 180 डिग्रीचा राहतो आपला. नंतर अँगल ए आणि अँगल ए, तर दोन्ही याची प्लस जर केली आपण तर इथे 180 अँगल ए इज इक्वल 180 डिवायडेड बाय 2. तर याला जर सॉल्व केलं तर आपला आन्सर किती येतं इथे येईल 19 डिग्री. तर एचा आपला आला 90 डिग्री. सबस्ट्रॅक्टिंग अँगल ए 90 डिग्री इक्वेशन नंबर 1मध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू आपला 90 डिग्री. हा झाला इक्वेशन नंबर 2. कंडिशन सेकंड आहे आपली अँगल बी डिवायडेड बाय अँगल सी इज इक्वल टू 4/5. ही आपली व्हॅल्यू दिलेली होती 4/5. रेशिओ दिलेला होता आपण त्याला डिवाइड केला आहे अँगल बी आणि सीला. तर अँगल बी इज इक्वल टू 4/5 आणि अँगल सी इज इक्वल टू आपला हा झाला थर्डवाला इक्वेशन. तर सबस्ट्रॅक्ट करायचं आपला 3मधून 2ला. तर 4/5 प्लस अँगल सी प्लस अँगल सी इज इक्वल टू आपलं 90 डिग्री. एची व्हॅल्यू आपलं 90 डिग्री. तर 9/5 अँगल सी इज इक्वल टू आपलं किती आलं आहे 90 डिग्री. तर अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री
मल्टिप्लाय बाय 5/9. तर याला जर आपण डिवाइड केलं तर येत आहे 9 1 जर 9 9 9 10 जर ते होईल 90. म्हणजे आपलं इथे येत आहे 10 मल्टिप्लाय बाय 5. तर आपला आन्सर किती येईल इथे अँगल सीचं, तर ते येत आहे 15. म्हणून अँगल सीची व्हॅल्यू आपली 50 डिग्री आली. अँगल बी इज इक्वल टू 4/5 आणि अँगल सी इज इक्वल टू 4/5 मल्टिप्लाइड बाय 10. तर आता याला सॉल्व करू शकतो. 5 1 जर 5 5 10 जर 15. तर इथे 10 राहिला काय आपला, राहिला आपला 4 मल्टिप्लाय बाय 10. तर इथे व्हॅल्यू आपली 14. म्हणजे अँगल बी इज इक्वल टू किती येणार आहे, तर ती येणार आहे 40 डिग्री. द मेजर ऑफ अँगल ए बी अँड अँगल सी आर 90 डिग्री 40 डिग्री अँड 50 डिग्री. आपल्याला तिन्ही अँगलची फाइंड केलेली आपण व्हॅल्यू अँगल ए बी सीची. तर अँगल एची आपली 90 निघाली होती, परत बीची आपण 40 डिग्री काढली आणि सीची काढली आपण 50 डिग्री. तर तिन्ही याची व्हॅल्यू पण फाइंड केली आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 9मध्ये दिलेलं आपल्याला डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 516 सेंटीमीटर इंटू 2 पार्ट्स. आता 560 सेंटीमीटरची रोप दिली आहे, त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. द टॉईज लेंथ ऑफ दी स्मॉलर पार्ट. आता ही जी त्याची टॉईज लेंथ आहे त्याची, तर ती स्मॉलर पार्टमध्ये इज इक्वल टू दिली आपल्याला 1/3. टॉईज लेंथ दिली आपल्याला 1/3. लार्ज पार्टपेक्षा 1/3 मोठी आहे. दॅन फाइंड द लेंथ ऑफ दी लार्ज पार्ट. आता लार्ज पार्टची आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. स्मॉलर पार्टची दिलेली आहे आपल्याला 1/3 आणि टॉयसुद्धा म्हटलं आहे की ते मोठी आहे. तर काय घेणार आहे, द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट घेतली आपण एक्स लार्जर बाय वाय आणि वायची घेतली आहे लार्ज घेतली आपण, ती घेतली आहे वाय. तर फर्स्ट कंडिशन आपली टोटल लेंथ ऑफ रोप दिलेली आपल्याला 516 सेंटीमीटर. एक्स प्लस वाय झाले आपलं 560. हा झाला 1 नंबरची कंडिशन, इक्वेशन नंबर 1. कंडिशन नंबर 2 आपली ट्वाइस द लेंथ. आता हे ट्वाइस द लेंथ होती आपली 1/3. ठीक आहे, ऑफ स्मॉलर पार्ट. लार्जर पार्टपेक्षा स्मॉलर पार्ट 1/3 सांगितला होता. तर आपण हा कसं केला आहे 2x इज इक्वल टू दिलेला आहे 1/3 मल्टिप्लाय बाय वाय. तर याची कशी व्हॅल्यू येणार आहे 3 2 जा 6. तर इथे येत आहे एक्स, याला 3ने मल्टिप्लाय केलं तर इथे 6. तर इथे 6x आणि हे येत आहे वाय जसा तसा. तर इथे 6x मायनस वाय इज इक्वल टू आपलं 0. तर इक्वेशन नंबर 2 आला आपला. नंतर म्हटलं आहे ॲडिंग इक्वेशन 1 and 2. तर आपण ॲड केला एक्स प्लस वाय 560 आणि 6x मायनस वाय. तर इथे आपली व्हॅल्यू 0 आली. तर इथे हा 1 आहे, प्लस केली तर इथे आपली 7x इज इक्वल टू 560 जसं तसं येईन इथे. नंतर x इज इक्वल टू इन 560 डिवायडेड बाय 7. तर एक्सची व्हॅल्यू आपली किती येत आहे इथे 8. 7 1 7 आणि 7 18 जर येत आहे आपलं 560. तर इथे सबस्ट्रॅक्टिंग x इज इक्वल टू 18 इन इक्वेशन नंबर 2. तर इथे येत आहे 6 मल्टिप्लाय बाय 18 अँड y इज इक्वल टू येत आहे 0. तर 6 मल्टिप्लाय बाय 18 जर केलं आपण तर आपला आन्सर येतं 418. तर ही निघाली वायची व्हॅल्यू, ती येत आहे आपली y इज इक्वल टू 418. तर आपली जो लेंथ ऑफ लार्ज पार्ट आहे ती आपली 418 आणि जी बाकीची आहे ती आपली स्मॉलर पार्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन आपला. तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये म्हटलं आपल्याला इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देअर वर अ 16 क्वेश्चन द करेक्ट आन्सर कुड बे कॅरी 2 मार्क्स. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सांगितलेली आपल्याला त्या 16 क्वेश्चन विचारलेले आहे आणि करेक्ट मार्क्सला आपल्याला दिलेले आहे 2 मार्क्स अँड इनकरेक्ट आन्सर 1 मार्क्स कुड बे सबस्ट्रॅक्ट. आता जर ज्याचा आन्सर चुकलं तर त्याला आपल्याला 1 मार्क्स सबस्ट्रॅक्ट होणार आहे त्यातून. तर यशवंत हॅड अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन अँड गॉट अ 19 मार्क्स. तर यशवंत नावाच्या मुलाने तिथे 19 मार्क्स कमावलेले आहेत. देन हाऊ मेनी क्वेश्चन वी गॉट अ रॉंग. आता त्यांनी किती चुकीचे आन्सर काढले आहेत हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपल्याला सांगितलं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 16 क्वेश्चन आहेत, ठीक आहे, आणि राईट आन्सरवाल्याला किती भेटणार आहेत तर 2 मार्क्स भेटला आहे आणि इनकरेक्टवाल्याला 1 मार्क्स त्यात सबस्ट्रॅक्ट होणार आहे. तर त्यांनी 19 मार्क्स मिळवलेले आहेत, तर आपल्याला किती चुकले हे काढायचं आहे. तर घेता आपण लेट द नंबर ऑफ द करेक्ट आन्सर बी घेतला आपण एक्स, लेट द नंबर ऑफ इनकरेक्ट आन्सर तो घेतला आपण वाय. कंडिशन नंबर 1 आपली टोटल नंबर दिलेला आपल्याला 16, ठीक आहे. तर इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू घेत आहे 16. तर हा झाला इक्वेशन नंबर 1. आता यशवंत सेकंड 2 मार्क्स फॉर ईच करेक्ट आन्सर. तर त्याला यशवंतला 2 मार्क्स मिळालेले आहेत फॉर
करेक्ट आन्सरसाठी. आणि यशवंत गॉट अ 2x-y, तर आपण हे y टू घेतलेली व्हॅल्यू तिथे. तर सेकंड कंडिशनमध्ये आपलं काय करायला लागेल, 2x-y इज इक्वल टू येणार आहे 19, हे ज्याचे करेक्ट आन्सर आहे. म्हणून इक्वेशन नंबर 2. आता ॲडिंग 1 आणि 2 करायचं आपल्याला. तर x प्लस वाय इज इक्वल टू आलेलं आहे आपलं 16 आणि 2x-y इज इक्वल टू आपलं 19. तर इथे 1x आणि 2x झाले, 3x, y दोन्ही कॅन्सल झाले. इथे होईल दोन्ही याची प्लस, तर इथे येते 115. तर एक्सची व्हॅल्यू आपली येते 115 डिवायडेड बाय 3. तर इथे आन्सर येईल आपलं 15, म्हणजे एक्स इज इक्वल टू येणार आहे 15. तर नंतर काय करायचं, सबस्ट्रॅक्टिंग एक्स इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर 1. तर 15 प्लस वाय इज इक्वल टू किती आपली 16. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 16 होते. नंतर वाय इज इक्वल टू 16 मायनस 15. तर वाय इज इक्वल टू किती येणार आहे आपलं 10. म्हणजे यशवंत गॉट अ 10 क्वेश्चन रॉंग. म्हणजे त्यांनी